सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदासंदर्भात रोहित पवारांनी मोठं विधान केलंय। सुनेत्रा पवार अध्यक्ष झाल्या पाहिजेत यासाठी केवळ 35 आमदारांनी सह्या केल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। तर इतर आमदारांचा सुनेत्रा पवारांना विरोध का असा सवालही त्यांनी केला। त्यामुळे रोहित पवारांचा रोख नेमका कोणाकडे आहे असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय। बघूयात। सुनेत्रा बहिणी काकी या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात यासाठी सगळ्याच आमदारांनी सह्या केल्यात असं नाही, 35 आमदारांनी सह्या केल्यात असं आम्हाला कळतंय। ही सह्यांची मोहीम कुठे आली, कधी आली हे आमदारांना देखील आपण विचारू शकता। कधीही अशा प्रकारची सह्यांची मोहीम घ्यायची गरजच लागली नाही। मी पहिल्या दिवसापासून सांगतो आणि आजही सांगतो की 26 तारखेला सुनेत्रा बहिणी पवार त्यांचा आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांची निवड करणार आहोत। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण यावरून चांगलंच राजकारण रंगलं होतं। अध्यक्षपदाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। दरम्यान याच अध्यक्षपदाच्या निवडीवरून रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्ष व्हाव्यात यासाठी केवळ 35 आमदारांनी सह्या केल्यात असा दावा रोहित पवारांनी केलाय। इतर आमदारांनी का सह्या केल्या नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। काही आमदारांशी तुम्ही बोललात तर ते तुम्हाला नक्की सांगतील, पण आमदारांशी बोलताना सुनेत्रा बहिणी काकी या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात यासाठी सगळ्याच आमदारांनी सह्या केल्यात असं नाही, 35 आमदारांनी सह्या केल्यात असं आम्हाला कळतंय। ते 35 आमदार कोण त्यांच्यातले एखाद्याला तरी विचारलं तर ते स्पष्टपणे तुम्हाला काय गोष्टी सांगतील। आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी सह्या केल्यात असं नाही, ठराविक मेजॉरिटी पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा काकींसाठी सह्या केल्यात। ज्यांनी सह्या केल्यात त्यांना तुम्ही विचारा, ज्यांनी सह्या केल्याच नाहीत त्या का नाही केल्या, कोणते आमदार आणि कोणते पदाधिकारी, हे खरं संशोधनाचा विषय आहे। रोहित पवारांनी केलेल्या दाव्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटलंय। तसंच सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला विरोध करणारे ते आमदार कोण असा प्रश्नही राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय। तर सुनेत्रा पवारांना सर्वच आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे सह्यांचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं म्हणत आनंद परांजपे यांनी रोहित पवारांवर पलटवार केलाय। असं आहे की पहिल्या दिवसापासून महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या मनामध्ये केवळ एक आणि एकच नाव होतं, ते मायमाऊली सुनेत्राताई पवार। त्यामुळे त्याबाबत कुठलंही किंतु परंतु पक्षाच्या नेत्यांच्या मध्ये, कार्यकर्त्यांमध्ये कधीही नव्हतं। पण ही सह्यांची मोहीम कुठे आली, कधी आली हे आमदारांना देखील आपण विचारू शकता। कधीही अशा प्रकारची सह्यांची मोहीम घ्यायची गरजच लागली नाही। मुंबईत 16 तारखेला राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांच्या नावावर एकमत झालंय। त्यामुळे सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहे। 26 तारखेच्या राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे। विधिमंडळाचा नेता निवडलेला आहे, त्याच्यानंतर त्याची शपथ झाली उपमुख्यमंत्री म्हणून येत्या 26 फेब्रुवारीला। त्याच्यासाठी लोकांनी खूप असा तसा चुकीचा वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला की असं होणार तसं होणार। पण मी पहिल्या दिवसापासून सांगतो आणि आजही सांगतो की 26 तारखेला सुनेत्रा बहिणी पवार त्यांचा आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांची निवड करणार आहोत। ते इलेक्ट होतील आणि पक्षाचा विधिमंडळाचाही नेतृत्व करतील आणि राष्ट्रीय पक्षाचाही नेतृत्व सुनेत्रा बहिणी पवार करतील। 26 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडसुद्धा करण्याचा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही 26 तारखेला देशांतील आमचे काही प्रतिनिधी, राज्यांतील आमचे विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा प्रतिनिधी, अनेक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहून त्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे पक्षाच्या घटनेनुसार ती त्या ठिकाणी पार पाडली जाईल। राष्ट्रवादी अध्यक्षपदाची धुरा सुनेत्रा पवार सांभाळणार आहे। लवकरच सुनेत्रा पवारांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे। मात्र रोहित पवारांच्या दाव्यानंतर आता चर्चा सुरू झाल्या। सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला विरोध करणारे ते आमदार कोण, सुनेत्रा पवारांना विरोध करण्यामागे कारण काय, असे असंख्य सवाल या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत। तसंच रोहित पवारांचा रोख नेमका कुणाकडे आहे अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।